नमस्कार विद्यार्थ्यांनो, पाठीमागच्या लेक्चरला आपण इयत्ता 11वी बायोलॉजीमधील मॉडिफिकेशन्स ऑफ ॲडव्हांटेजेस रूट्स फॉर फूड हा भाग आपण बघितलेला आहे. तर आज आपण मॉडिफिकेशन ऑफ ॲडव्हांटेजेस रूट फॉर मेकॅनिकल सपोर्ट पान नंबर 100 पेज नंबर 100 वरील हा भाग आपण आज बघणार आहोत. तर फॉर मेकॅनिकल सपोर्टमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ॲडव्हांटेजेस रूट्समधील मॉडिफिकेशन्स दिसतात. आता त्यापैकी पहिलं असलेले प्रॉप रूट्स, ह्याच्या आधी आपण प्रॉप रूट्स ह्याच्याबद्दल सुद्धा थोडीशी माहिती घेतलेली आहे. तर नेमकं प्रॉप रूट म्हणजे काय, तर इथं डेफिनेशन दिले की द रूट्स arises from the aerial horizontal big branches of the trees and goes vertically downward for mechanical support. आता याचा अर्थ असा की प्रॉप रूट्स म्हणजे मोठ्या झाडाच्या फांद्याला खालच्या दिशेने वाढणारे मुळे किंवा मोठ्या झाडाच्या खोडावर तयार झालेले आणि त्या वनस्पतीला मेकॅनिकल सपोर्ट देणारे जमिनीच्या दिशेने वाढणारे मुळं म्हणजेच त्याला आपण प्रॉप रूट्स म्हणतो. आता या प्रॉप रूट्समध्ये ज्या वनस्पतीला आधाराची गरज आहे किंवा अशा वनस्पतीमध्ये आपल्याला प्रॉप रूट्स दिसतात किंवा त्याला आपण दीज प्रॉप रूट्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज द, यालाच या प्रॉप रूट्सला पिलर रूट असे म्हणतात. आता याचे जर आपण एक्झाम्पल बघितले तर फायकस बेंगालेन्सिस म्हणजे वड किंवा बनियान, त्याच्यानंतर फायकस रिलिजिओसा हे पिंपळाचं झाड. तर ह्याच्यामध्ये आपल्याला पिलर्ससारखे रूट्स आहेत तर ते तयार झालेले दिसतात. तर या ब्लॉकमध्ये आपल्याला दिसतं आहे की इथं उदाहरण दिलेलं आहे की बनियन ट्री ग्रोविंग इन द इंडियन बॉटनिकल गार्डन हावरा कोलकाता हॅज नियरली 1700 सच प्रॉप रूट्स. म्हणजे कलकत्त्याच्या बॉटनिकल गार्डनमध्ये असलेलं जे काय फायकस बेंगालेन्सिसचं जे काय झाड आहे किंवा बनियन ट्री आहे तर त्याला 1700 प्रॉप रूट्स तयार झालेत आणि ते झाड जवळजवळ 200 वर्षापूर्वीचं जुनं आहे. बरोबर आहे. इथं आपल्याला दिसतं की दीज प्रॉप रूट्स शोज सेकंडरी ग्रोथ बिकॉज थिक ॲक्ट लाईक पिलर्स टू प्रोव्हाइड मेकॅनिकल सपोर्ट टू द हेवी ब्रांचेस. म्हणजे ह्या ज्या मुळे आहेत त्या वनस्पतीला आधार देण्याचं काम करतात. आपल्याला डायग्राममध्ये दिसतंय. आता 2 नंबरचं दिसतंय आपल्याला स्टिल्ट रूट. तर काय स्टिल्ट रूट म्हणजे नेमकं काय, तर आपल्याला इथं दिसते की दीज रूट्स नॉर्मली ग्रोज द लोअर नोड्स ऑफ द ॲट अ वीक स्टेम. म्हणजे ज्या वनस्पतीचं स्टेम वीक आहे किंवा कमकुवत आहे त्या वनस्पतींना मेकॅनिकल सपोर्ट देण्यासाठी अशा प्रकारचे मुळं हे जमिनीलगत असलेल्या नोडवरती तयार होतात. तिथं आपल्याला दिसते दीज रूट्स नॉर्मली अराइज फ्रॉम फ्यू लोअर नोड्स ऑफ अ वीक स्टेम इन सम मोनोकॉट्स श्रब्स अँड स्मॉल ट्रीज. म्हणजे जवळजवळ जनरली आपल्याला मोनोकॉट्समध्ये किंवा पोएसी फॅमिलीमध्ये किंवा ग्रामिणी फॅमिलीमध्ये जवार, शुगरकेन किंवा मेज याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारचे रूट्स दिसतात आणि त्याचंसुद्धा फंक्शन आहे फॉर मेकॅनिकल सपोर्ट. आता या ठिकाणी आपल्याला डायग्राममध्ये दिसतंय की मेकॅनिकल सपोर्ट मेजमधील मेकॅनिकल सपोर्ट असलेलं दॅट इज इथं दिसते आपल्याला दीज रूट्स प्रोव्हाइड ॲडिशनल सपोर्ट टू द प्लांट बॉडी इन स्क्रू पाईन किंवा पेंडॅनस. आता यालाच आपण केवडा
असं आपण म्हणतो. स्टिल्ट रूट्स अराइज ओनली फ्रॉम द लोअर सरफेस ऑफ फॉर ॲडिशनल सपोर्ट. These roots provide additional support. These roots provide additional support to the plant body in screw pine or pandanus किंवा केवड्यामध्ये आपल्याला दिसतंय. तर जमिनीच्या खाली किंवा जमिनीच्या वरती जवळच्या नोड किंवा पहिल्या नोडवरती येणारे जे काही मुळे आहेत तर त्यांना आपण स्टिल्ट रूट्स असं म्हणतात. ते ऑब्लिकली ग्रोविंग फॉर ॲडिशनल सपोर्ट. दीज रूट्स शोज मल्टिपल रूट कॅप्स. तर अनेक मुळां इथं डेव्हलप होत असल्यामुळे त्यांना अनेक रूट कॅप्स तिथं तयार होतात. त्याच्यानंतर 3 नंबरचं जे दिसतं आहे क्लाइम्बिंग रूट्स. तर क्लाइम्बिंग रूट्स की वीक स्टेममध्ये किंवा वेलवर्गीय किंवा क्लाइंबर्समध्ये, क्लाइंबर्स म्हणजे वेल, तर क्लाइंबर्समध्ये अशा प्रकारचे रूटचं मॉडिफिकेशन झालं दिसते आपल्याला. आणि या रूटचं मॉडिफिकेशनमध्ये की ज्याच्यामध्ये आपल्याला क्लाइम्बिंग रूट्समध्ये आपल्याला एक्झाम्पल जर बघितले आपण बीटल लीफ म्हणजेच खाण्याचं पान, आपण विड्याचं पान म्हणतो. त्याच्यानंतर ब्लॅक पेपर किंवा पायपर नायग्रम, काळी मिर्च किंवा काळे मिरे म्हणतो आपण. त्याच्यानंतर पोथ्स ऑर मनी प्लांट. तर या वनस्पतीमध्ये आपल्याला अशा प्रकारचं क्लाइम्बिंग रूट्स तयार झालेलं आपल्याला दिसतं आहे. इथं बीटल रूटचं एक एक्झाम्पल आहे. त्यानंतर ब्लॅक पेपरचं एक आहे. त्याच्यानंतर मनी प्लांट तर या ठिकाणी दिसतं आहे. आता या सगळ्या रूटचं फंक्शन काय, दॅट इज दीज यूज द मेकॅनिकल सपोर्ट. बिकॉज ऑफ दीज रूट्स ऑर प्लांट्स आर नथिंग बट द वीक स्टेम. वीक स्टेम असल्यामुळे त्याला आधाराची गरज आहे. तर अशा प्रकारच्या मुळ्यांना आपण क्लाइम्बिंग रूट्स आपण म्हणतो. एक्झाम्पल आपण कुठलं बघितलं, बीटल लीफ विड्याचं पान, काळे मिर्च किंवा पायपर नायग्रम, त्यानंतर मनी प्लांट. त्याच्यानंतर 4 नंबरचं जे दिसतं आहे ते क्लिंगिंग रूट्स. आता या क्लिंगिंग रूट्समध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं आपल्याला इथं स्ट्रक्चर दिसतंय. तर इथं दीज टायनी रूट्स डेव्हलप्ड अलॉंग इंटरनोड्स शोज डिस्क ॲट टिप्स विच एक्सक्लूड स्टिकी सबस्टन्स. म्हणजे या ठिकाणी अशा प्रकारचे जे काय मुळे आहेत तर आपल्याला दिस सबस्टन्स इनेबल्स प्लांट टू गेट बिल्डिंग्स. दे डू नॉट डॅमेज सबस्ट्रॅटम. एक्झाम्पल इंग्लिश आयव्ही किंवा हेड्रा हेलिक्स. म्हणजे भिंतीवरती येणारे अशा प्रकारचे मुळे आहेत की त्याच्यापासून एक स्टिकी सबस्टन्स तयार होतो आणि त्याच्यापासून ते अटॅच होतात. हे सुद्धा अशा प्रकारचे मुळे आहेत, ते वीक स्टेम आहेत. तर हे 4 नंबरचं क्लिंगिंग रूट्स आपल्याला डायग्राममध्ये दिसतंय. त्याच्यानंतर पेज नंबर 101 101 वरती आपल्याला 5 नंबरचं मॉडिफिकेशन ऑफ ॲडव्हान्टेजेस रूट्स फॉर मेकॅनिकल सपोर्ट दिसतंय. त्याचं नाव आहे प्लँक रूट्स किंवा त्याचं दुसरं नाव आहे ब्युट्रेसेस. आता नेमकं ब्युट्रेसेस म्हणजे थोडक्यात प्रॉप रूटसारखेच आहेत, परंतु ते जमिनीवरती हॉरिझॉन्टल वाढलेले आपल्याला दिसतात सुपरफिशियली. इथं आपल्याला दिलेलं आहे ऑफन डेव्हलप्ड. आता या ठिकाणी दिलेलं आहे ऑफन of the base of large trees from plank-like extensions around stem. एक्झाम्पल सिल्क कॉटन किंवा पिंपळाच्या झाडाला किंवा अशा प्रकारच्या बेसला झाडाच्या बुंद्यावरती आपल्याला हॉरिझॉन्टल वाढलेले रूट्स दिसतात. दीज आर ऑल्सो फॉर द सपोर्ट. त्याच्यानंतर 6 नंबरचं जे दिसतंय ते बियॉन्ड रूट्स. तर नेमकं बियॉन्ड रूट्स म्हणजे काय, तर रूट्स डेव्हलप्ड ॲट द नोड्स ऑफ ॲक्वॅटिक हर्ब्स.
ॲक्वॅटिक हर्ब्समध्ये म्हणजे पाण्यामध्ये वाढणाऱ्या हर्ब्स, लहान येणाऱ्या वनस्पतीमध्ये अशा प्रकारचं बायोंट किंवा बियॉन्ड रूट्स तयार होतात. एक्झाम्पल दिलेलं आहे तर जोसिया रेपन्स. तर यामध्ये बिकम्स हायली इन्फ्लेटेड अँड स्पॉन्जी, प्रोव्हाइडिंग बायोन्सी अँड हेल्पिंग द प्लांट टू फ्लोट. म्हणजे त्या वनस्पतीला तरंगण्यासाठी हे त्याचा उपयोग होतो किंवा पाण्यात वाढणाऱ्या वनस्पतीमध्ये. तर त्याच्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो फॉर स्पेशल फंक्शन्स, मॉडिफिकेशन्स ऑफ ॲडव्हान्टेजेस रूट्स फॉर स्पेशल फंक्शन्स. त्यामध्ये पहिला जो प्रकार आहे तो इपीफायटिक रूट्स. आता नेमकं आपण बऱ्याच वेळेला आपण बघितलेलं आहे की इपी मीन्स अबोव, फाईट म्हणजे प्लांट. तर दुसऱ्या वनस्पतीवरती येणारी लहान वनस्पती, त्या वनस्पतीला आपण इपीफायटिक प्लांट म्हणतो आणि त्यांना त्या वनस्पतीला वाढणाऱ्या मुळा म्हणजे इपीफायटिक रूट्स. तर इथे दिलेलं आहे की स्मॉल इपीफायटिक प्लांट्स. आता इथे दिलेलं आहे की स्मॉल इपीफायटिक प्लांट्स सच ॲज orchids growing on the branches of huge trees, dense rainforest and unable to obtain soil moisture. म्हणजे इपीफायटिक रूट्स हे अशा लहान वनस्पती आहेत की मोठ्या झाडाच्या सावलीमुळे ते स्वतः त्या मोठ्या झाडाच्या फांद्यावरती येतात. कशासाठी? तर सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी. तर त्यांना आपण इपीफायटिक रूट म्हणतो. म्हणजे ज्या ठिकाणी मोठ्या दाट जंगल आहे तर त्या ठिकाणी अशा लहान वनस्पतींना सूर्यप्रकाश मिळत नाही, तर त्यामुळे त्या मोठ्या वनस्पतीच्या खोडावरती येतात. दे प्रोड्यूस स्पेशलाइज्ड रूट टू हँग इन टू द एअर. दीज रूट्स आर प्रोव्हाइडेड दॅट इज with a spongy membranous absorbent covering of the filament tissue. The cells of filament for absorb moisture from air. म्हणजे या रूट्सवरती स्पेशल फिलॅमेंट टिश्यूज आहेत. त्या फिलॅमेंट टिश्यूज हे मॉइश्चर ॲब्सॉर्ब करण्यासाठी उपयुक्त ठरतात. द टिश्यूज आर हायग्रोस्कोपिक अँड हॅव पोरस वॉल्स. द रूट्स मे बी सिल्वरी व्हाईट और ग्रीन बट विदाऊट रूट कॅप. आता या वनस्पतीची मुळं काही जमिनीमध्ये जाणार नाहीत, त्याच्यामुळे त्यांना रूट कॅप असण्याची काही गरज नाही. तर अशा प्रकारचं आपल्याला इपीफायटिक रूट्स दिसते आपल्याला. तर एक्झाम्पल वंदा किंवा डेंड्रोबियम आपल्याला दिसते. तर डायग्राममध्ये दिसते आपल्याला क्लिंगिंग रूट आणि हँगिंग रूट हे या ठिकाणी तयार झालेलं आहे. तर हा त्यातला स्पेशल फंक्शन्समधला इपीफायटिक रूट्समधला पहिला प्रकार आहे. तर त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार आपल्याला दिसतो तो सकिंग रूट्स और हॉस्टोरिया किंवा याला आपण पॅरासायटिक रूट्स असे म्हणतात. तर स्पेशलाइज्ड मायक्रोस्कोपिक सकिंग रूट्स डेव्हलप्ड बाय पॅरासायटिक प्लांट्स टू ॲब्सॉर्ब नरिशमेंट फ्रॉम द होस्ट. Viscum album is a partial parasite. It develops haustoria which penetrates into xylem and host plant or absorptional food. For in Cuscuta replicas or Dodder Amarville, haustoria penetrates vascular strand and suck food from the phloem, water and minerals from xylem. Cuscuta is replaced plant with yellow stem. It is a total parasite. म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं तर आपल्याला सकिंग रूट्स और पॅरासायटिक रूट्स याला आपण पॅरासायटिक म्हणतो का, तर हे दुसऱ्या वनस्पतीवरती फूडसाठी वाढतात किंवा अन्न मटेरियलसाठी दुसऱ्यावरती अवलंबून असतात. किंवा सकिंग रूट्स डेव्हलप्ड पॅरासायटिक प्लांट्स टू ॲब्सॉर्ब नरिशमेंट फूड मटेरियलसाठी. आता याच्याबद्दल एक्झाम्पल Viscum album इज अ पार्शियल पॅरासाईट, त्याला पार्शियल म्हणतो आपण. इट डेव्हलप्स हॉस्टोरिया विच पेनिट्रेट झायलम. आता ज्या काय रूट्स डेव्हलप होतात तर ते कशामध्ये जाणार आहेत, तर झायलेमपर्यंत जातात होस्टच्या, म्हणजे ज्या वनस्पतीवरती वाढणार आहेत त्याच्या झायलेमपर्यंत जाऊन पोचतात. कशासाठी, तर ॲब्सॉर्प्शन ऑफ फूड मटेरियल, आणि म्हणून त्याला आपण पॅरासायटिक रूट्स आपण म्हणतो. आता अमरवेल, आता हे सुद्धा
व्हॅस्क्युलर स्ट्रँड्स डेव्हलप करते किंवा आणि पुढं मटेरियल ॲब्सॉर्ब करते फ्लोएमसाठी किंवा फ्लोएमपर्यंत वाढतात आणि फूड मटेरियल आणि वॉटर्स ॲब्सॉर्ब करून घेतात. तर याला आपण डायग्राममध्ये दिसते सकिंग रूट्स आपल्याला तर दिसतात.